हाय, मी मनीषा आणि आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे. तर पूर्ण 51 मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी किती साहित्य प्रमाण वगैरे लागणार आहे ते सुद्धा पुढे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि पांढरे शुभ्र उकडीचे मोदक कोणाकोणाला खायला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग बनवायला घेऊयात. आता माझ्याकडे ही वाटी आहे. याच वाटीने मी सगळं साहित्य घेतले. तुम्ही जे कोणतं साहित्य घ्याल फक्त एका भांड्याने घ्या. तर ही थोडीशी मोठी वाटी आहे. या वाटीनं 2 वाटी एवढा नारळाचा खीस घेतलाय. आता नारळाचा खीस 2 वाटी आहे तर आपल्याला पीठ थोडंसं जास्त घ्यावं लागणार आहे. म्हणून याच वाटीनं 2 वाटी नारळाचा खीस तर 2.5 वाटी एवढं पीठ घेतले. आणि हे तांदळाचं पीठ जे आहे ते इंद्रायणी तांदूळ किंवा अंबामोहर तांदूळ असं तुम्ही तांदूळ घ्या, जेणेकरून पीठ जे आहे ते थोडंसं मऊ राहतं, पिठाला छान सुवास राहतो, म्हणजे वास चांगला राहतो. आणि चिकट जे तांदूळ असतात ना ते तांदूळ घ्या, म्हणजे आपलं जे तांदळाचं पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते जेवढं चिकट असेल तेवढं मऊ छान असं बनतं. तुम्ही हवं तर इंद्रायणी किंवा आंबामोहर तांदूळ 1 किलो घेतलात तर त्यामध्ये 1 ग्लास एवढं राशनचे तांदूळ टाका, जेणेकरून त्या तांदळाला चिकटपणा थोडासा चांगला असतो. आणि तुम्हाला नसेल टाकायचं तर इंद्रायणी किंवा आंबामोहर तांदूळ घेऊ शकतात. तर इथं मी 2 मिक्स केलेले आहेत, राशनचे तांदूळ आणि थोडंसं इंद्रायणी तांदूळ असे दोन्ही मिक्स करून घेतलेत. तर हे पीठ आहे 2.5 वाटी एवढं. आणि त्याच वाटीने गूळ घेतला आहे 1.5 वाटी. 2 वाटी नारळ आहे तर 1.5 वाटी गूळ घेतला आहे. गूळ थोडंसं कमी घेतलं कारण गूळ गोड असतो आणि नारळसुद्धा खूप गोड आहे. खाऊन पाहायचं नारळ गोड आहे की नाही आणि त्यानुसार मग गूळ घ्या. तर इथे मी 2 वाटी नारळाचा किस, 2.5 वाटी पीठ आणि त्यानंतर 1.5 वाटी एवढं गूळ घेतलं आहे. आता आपल्याला पिठामध्ये थोडंसं तूप लागणार आहे आणि नारळ थोडंसं भाजून घेण्यासाठी तूप लागणार आहे सारण बनवण्यासाठी. म्हणून 1 मोठा चमचा एवढं घेतले, म्हणजे मोठी पळी आहे का तेवढं मी तूप घेतले. आणि सारणामध्ये आणि पिठामध्ये टाकण्यासाठी सुंठ घेतली 1 चमचा. अर्धा चमचा आपल्याला नारळाच्या सारणात टाकायची, अर्धा चमचा पिठात टाकायची, जेणेकरून आपल्या पिठाला पण छान असा फ्लेवर येईल. इलायची 4 घेतली, जी सारणामध्ये आपल्याला टाकायची वाटून वगैरे घेऊन. चला तर मग सर्वात अगोदर आपण पिठाची तयारी करून घेऊयात, कारण पीठ शिजायला थोडासा वेळ लागतो. इथे मी एका स्टीलच्या मोठ्या परातीमध्ये पीठ काढून घेतले, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करता येईल. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकले. चवीनुसार मीठ घ्यायचं. आणि इथे आता मी तूप घेते. हे तूप जे आहे ते घट्ट आहे, तर तुम्ही हवं तर तूप पातळ करून घ्या आणि पातळ करून घेऊन टाकलं तरी चालेल. तर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे, म्हणून मी थंड घेतले. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, तर मी 2.5 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1.5 ग्लासाच्या जवळजवळ पाणी ठेवले. यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे. आता गरम पाण्यामध्येच आपलं तूप ॲड झाले, त्यामुळे जे आहे ते आपलं तूप वितळून जाईल. आणि पीठ जे आहे ते गरम पाणी टाकूनच शिजवायचं असतं. तुम्ही पाण्याच्या ठिकाणी दूध घेतलं तरी सुद्धा चालेल. दुधामुळे आपले जे मोदक आहेत ते मऊ पण होतात आणि पांढरे शुभ्र पण होतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही घेऊ शकता. आता याच्यामध्ये पाणी कमी पडले तर आपण अजून ॲड करूयात. गरम पाण्यामुळे आपलं जे पीठ आहे ते शिजल्यासारखं होतं आणि त्यामुळे जे आपले मोदक आहेत ते खूप छान चिकट असे होतात. जास्त आपल्याला वरतून पाणी लागू नये अशा प्रकारे यामध्ये पाणी मिक्स करा. या गरम पाण्यामध्येच आपलं जे पीठ आहे ते मळलं जाईल, अशा प्रकारे पाणी टाकून घ्या. कमी वाटत असेल तर वरतून अजून थोडंसं गरम पाणी करून टाकायचं. आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर यावरती आपल्याला झाकून ठेवायचे. आता हे आपलं पीठ बरोबर मिक्स झालंय, याला जास्त पाणी लागणार नाही. आता या पिठाला आपल्याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचे.
तर मी असं झाकून ठेवते. तुम्ही स्टीलचं भांडे घ्या किंवा पातेलं झाका, टोपलं झाका, काही पण झाका, पण 15 मिनिट झाकून ठेवा. कारण गरम पीठ आहे, 15 मिनिट झाकून ठेवलं तर 15 मिनिटात चांगलं असं शिजलं जातं. चला तर आपलं पीठ तयार व्हायला तोपर्यंत आपण सारण बनवायला घेऊयात. आत्ता गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये तूप घालायचे. खूप जास्त नाही, अर्धा चमचा एवढा आहे. मी घेतानीच एक मोठा चमचा एवढं घेतलं होतं, तर अर्धा चमचा एवढं तूप यामध्ये टाकलं. आपल्याला सारणासाठी तूप जास्त लागणार नाही, थोडंसंच तूप लागतं. तूप गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला विलायची टाकायची, कारण आपण ती सवती घेतली. पावडर असेल तर वरतून टाकली तरी चालते, पण अशी पूर्ण जर असेल तर आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची, ज्यामुळे याची स्मेल थोडीशी बाहेर येते. छान असा आपल्या मोदकांना वास येतो खमंग. आणि करपू द्यायची नाही, फक्त तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायची. आता लगेचच यामध्ये आपल्याला नारळ टाकायचे. आणि हलवून घ्यायचं, नारळ खाली चटकू द्यायचं नाही, कारण कढई गरम असते त्यामुळे लगेच चटकण्याची शक्यता असते, म्हणून पटकन हलवायचं. नारळाला आपल्याला 2 मिनिट फक्त भाजून घ्यायचे तुपामध्ये. खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही, थोडंसंच भाजायचे. तुम्हाला नारळ किती बारीक हवे त्यानुसार तुम्ही घ्या. मी थोडंसं मोठं घेतले, कारण मला एकदम बारीक असं नारळ खायला नाही आवडत. पण उकडीच्या मोदकांना जेवढं बारीक असेल तेवढं चांगलं असं म्हणतात. चला, आपलं 1 ते 1.5 मिनिट झालाय. आपलं नारळ जे आहे ते तुपामध्ये छान परतून घेतले. आत्ता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. आता गूळ जेव्हा तुम्ही नारळासाठी घेताल त्यावेळेस एकदम बारीक असा वाटून घ्या. खूप जास्त मोठे खडे असतील तर त्यांना वितळायला खूप वेळ लागतो. आत्ता तर मार्केटमध्ये गूळ पावडर वगैरे खूप काही अवेलेबल आहे, तर तुम्ही गूळ पावडर बी घेतली तरी चालेल. आणि गूळ घेतला तर वाटून घ्या, म्हणजे असं थोडासा मऊ होतो आणि त्यामुळे तो लवकर वितळायला लागतो. आता गूळ टाकलाय तर तो खाली चटकायला नाही पाहिजे, म्हणून असं परतवत राहायचं. जोपर्यंत आपला पूर्ण गूळ वितळत नाही तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे, नाहीतर आपला गूळ खाली चटकून लगेच आपलं नारळ वगैरे करपायला लागतं. आणि मग करपट वास आला की आपल्याला मोदक वगैरे कोणताही पदार्थ खायला नाही आवडत, कारण त्याचा लगेच वास येतो आपल्याला. आता यामध्ये मी सुंठ पावडर टाकते, म्हणजे छान स्मेल येईल आपल्या मोदकांना. आणि पुन्हा एकदा परतवून घेते. गूळ वितळायला आता भरपूर वेळ लागणार आहे. जोपर्यंत आपला गूळ वितळत आहे तोपर्यंत चला मग फटाफट आपल्या चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब करा. आणि रेसिपी पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये ते पण सांगत चला, म्हणजे जेणेकरून मला समजेल की माझी रेसिपी तुम्हाला आवडली आहे की नाही, किंवा काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही सजेशन देऊ शकतात. चला तर मग गूळ वितळण्यासाठी ठेवून देते. पूर्ण जे गूळ आहे तो वितळला आहे आणि लगभग 5 ते 6 मिनिट लागलेत गूळ वितळायला, कारण गूळ थोडंसं मोठे खडे होते. आणि मीडियम गॅसवरतीच वितळवून घ्यायचा, स्पीड वाढवायची नाही, नाही तर चटकतो किंवा कडक वगैरे होतं. आणि ते पहा, गूळ खूप जास्त घेतला नाही. 2 वाटी एवढे नारळासाठी 1.5 वाटी गूळ घेतला आहे, त्यामुळे खूप पातळ असं झालं नाही. आता जे पातळ दिसते हे अजून थोडा वेळ आपल्याला असंच परतवून घ्यायचं, जेणेकरून हे थोडंसं घट्ट होईल. आणि घट्ट झालं की आपल्याला सारण भरायला सोपं जातं. आणि ही आपल्याला थंड केल्याच्या नंतर थोडंसं घट्ट होणारच आहे. आता तरी गूळ जो आहे तो आपला थोडा पातळ आहे. मी थोडंसं जवळून पण दाखवते.
इथे तुम्ही पाहू शकता की आपलं जो गुळाचं सारण आहे ते पातळ दिसत आहे आणि यामध्ये तुम्हाला गुळाचा पाक पण थोडा थोडा दिसत असेल. तर आपल्याला हे थोडं घट्ट होईपर्यंत अजून 3 ते 4 मिनिट याला परतवून घ्यायचं आहे. आपलं जे नारळ आहे ते पण छान असं मऊ होतं, गुळामध्ये पाकामध्ये शिजलं जातं आणि जेणेकरून आपलं जेव्हा आपण मोदक खातात त्यावेळेस खूप भारी अशी चवीला लागतील. हळूहळू आपला जो गूळ आहे ते आता घट्ट व्हायला सुरुवात झाली. तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकतात, आता आपल्या आवडीनुसार असतं. तुम्ही म्हणताल प्रत्येक रेसिपीमध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायला सांगती, पण खायला आपल्याला छान वाटतं. जसं आपण गाजराचा हलवा, शिरा वगैरे किंवा कोणतीही गोड मिठाई बनवली तर त्यामध्ये थोडे का होईना ड्रायफ्रूट्स वापरतोच ना, तसं पण आणि सारणामध्ये वगैरे टाकलं तर थोडीशी चव वाढते. त्यामुळे तुम्हाला आवडत असतील तर टाकू शकतात. तर चला हळूहळू आपलं जे सारण आहे ते घट्ट होते. अजून थोडंसं घट्ट होईपर्यंत परतवून घेऊयात. आत्ता इथे आपलं जे सारण आहे ते पाहू शकतात, घट्ट असं झालंय, बिलकुल पातळ नाही. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे सारण आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे. थंड झालं की हे अजून थोडंसं घट्ट होतं आणि जेव्हा आपण मोदकात भरू त्यावेळेस खूप चांगलं असं मोदकात भरलं जातं, वितळत वगैरे नाही. म्हणजे जेव्हा आपण पातळ असं आपलं सारण होईल तर मोदकात भरलंच जात नाही, ते पूर्ण बाहेर वगैरे येतं. तर तसं काहीच होणार नाही. आता हे छान घट्ट झालं आहे. मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपलं जे सारण आहे ते पूर्ण थंड होईपर्यंत आपण वाट बघूयात. आता इथे आपलं ताट काढून बघूयात की आपलं पीठ जे आहे ते कसं तयार झालंय. पिठात गरम पाणी टाकल्यामुळं हाताला चटका बसतात, त्यामुळे थोडंसं सावकाश करायचं आणि आपल्या पिठाला पाणी चांगलं असं पुरले. आणि जरी पाणी कमी पडलं तर वरतून फक्त गरम पाणी करायचं आणि तेच गरम हाताने पीठ मळून घ्यायचं. पण आता जे हे चिकट वगैरे तांदळाचं पीठ आहे ना, हे पहा असं चिकट आहे. यामध्ये जे काही कोरडं पीठ आहे ना ते यामध्ये मळताना आपोआपच ओलं होऊन जातं. तर असं ग्लास किंवा वाटी असं उंच, फक्त त्याचं खाली बूड सपाट असेल असा घ्या आणि असं वाटीने धरून फक्त असं दाबून रगडून घ्यायचं. म्हणजे गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटकणार नाही आणि कोरडं पीठ ओल्या पिठामध्ये मिक्स होईल. आता माझं ताट थोडंसं छोटं झालं आहे त्यामुळे मला व्यवस्थित मिक्स करता येत नाही, थोडं मिक्स करायला वेळ लागेल. पण तुम्ही घेताना थोडीशी मोठी ताट असते ना आपण ज्यामध्ये भाकरी वगैरे फिरवून करतो, तसं मोठं ताट घ्या, त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं पीठ मिक्स करता येईल. आता मी हे पीठ पूर्ण मिक्स करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते, कारण मला हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करता येत नाही आहे म्हणून. इथे मी पिठाचं फक्त गोळा तयार करून घेतला आहे आणि यामध्ये वरतून मला पाणी बिलकुलही लागलं नाही. ते 1.5 ग्लास जेवढं मी पाणी गरम करून घेतलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये माझं पीठ हे जे आहे ते चांगलं शिजलं आणि ओलं झाले. कोरडं पीठ जे राहिलेलं होतं जेव्हा आपण मळतो त्यावेळेस ते आपोआप चिकट होतं आणि असा गोळा तयार होतो. असा गोळा तयार झाला की आपल्याला फक्त याला मऊ करून घ्यायचं आहे, याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही. आता हा गोळा हाताला चिटकतो म्हणून थोडंसं असं तूप हातावरती लावून घ्यायचं. तूप किंवा तेल तुम्ही काहीही लावलं तरी चालेल आणि फक्त असं आपल्याला हा जो गोळा आहे तो मऊ करून घ्यायचा आहे. जेवढा जास्त आपण हा गोळा मऊ करून घेऊ तेवढा आपले जे मोदक आहेत ते तुटत वगैरे नाहीत किंवा त्यांना तडा वगैरे जात नाही. तर हाताला थोडंसं तूप लावायचं आणि हा गोळा जो आहे तो मऊ करून घ्यायचा. आता कमीत कमी 5 ते 6 मिनिट छान असा आपला गोळा जोपर्यंत मऊ होत नाही, चिकट होत नाही, तोपर्यंत आपण असा मळून घेऊया. आत्ता हा जो आपला पिठाचा गोळा आहे मी छान असा मऊ करून घेतला आहे. पहा, याला हात लावला की लगेच असा मऊ होतो आहे. आता याच्यावरती आपल्याला हे कडक पीठ होऊ नये त्यासाठी हा मी कॉटनचा कपडा आहे, पांढरा कपडा आहे, कोणताही कपडा काय, फक्त कॉटनचा असावा, असा थोडंसं लावून ठेवायचं जेणेकरून हे जे पीठ आहे आपलं ते कोरडं होत नाही, मऊ राहतं वरच्या साईडला. आणि आता आपल्याला ह्याचे मोदक बनवायला घ्यायचे. चला सारण पाहूयात आपलं थंड झालं आहे का. हे पहा घट्ट झालं आहे. थंड झाल्याच्या नंतर हे अजून थोडंसं घट्ट झालं, बिलकुल पातळ नाही आहे. जेव्हा आपण मोदकात भरू त्यावेळेस हे असं बाहेर येणार नाही, जेव्हा आपण दाबू तेव्हा. हे पाहू शकतात एकदम असं पूर्णपणे घट्ट आहे आपलं सारण. चला तर मग सारणसुद्धा थंड झालं आहे तर आपण मोदक बनवायला घेऊयात.
आता इथे मी परातीमध्ये थोडंसं सारण काढून घेतलं आहे. हे पहा, हाताला सुद्धा चिटकत नाही आहे सारण बिलकुल पण. पीठ, सारण आणि तूप आणि हा मोदकाचा साचा. आपल्याला या मोदकाच्या साच्यान बनवायचे. तर भरपूर जणांना हाताने कळ्या वगैरे पाडून येतात, पण मी कधी ट्राय केलं नाही, त्यामुळे मी साच्यानेच बनवते. साचा लॉक करून घेतला आणि असं थोडंसं तूप घ्यायचं, साच्याला लावायचा. आता प्रत्येक वेळेस आपल्याला तूप आतमधून लावावं लागणार आहे. दुसरे मोदक बनवत असताना ते गरज लागत नसेल, पण तांदळाच्या पिठाला लागते, कारण ते पीठ जे आहे ते साईडला चिटकू नये म्हणून. छान असं लावून घेतलं. त्यानंतर थोडंसं पीठ घ्यायचं. आपल्याला साच्याच्या आतमध्ये एकदम बारीक अशी लेयर तयार करायची आहे. खूप जास्त पीठ लावायचं नाही, जेवढं होईल तेवढं कमी पीठ लावायचं आणि एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला. असं हाताने थोडंसं दाबलं ना, तर एक्स्ट्राचं जे काही आपलं पीठ आहे ते बाहेर येतं. फक्त आतमध्ये जे आहे पीठ लावताना व्यवस्थित लावून घ्यायचं. कमी पडलं तर अजून थोडंसं पीठ घ्यायचं आणि लावायचं. फक्त पिठाची लेयर जेवढी पातळ असेल तेवढं यामध्ये सारण जास्त भरलं जातं, आणि सारण जास्त भरलं की आपल्याला मोदकसुद्धा खायला खूप छान लागतात. नाहीतर पीठ खूप जास्त असेल तर आपल्याला मोदकाला एवढी जास्त टेस्ट लागत नाही. आणि जे काही एक्स्ट्राचं पीठ आहे ते असं बाहेर येतं आणि ते काढून घ्यायचं. चला तर आपलं पीठ जे आहे ते चौकोन आतमध्ये लावून झाले. आता यामध्ये सारण भरूयात. हे पहा, आपलं जे सारण आहे ते घट्ट झालेलं आहे, खूप जास्त पातळ असं नाही. ते सारणमध्ये टाकायचं आणि असं थोडंसं दाबून घ्यायचं. यामध्ये जेवढं सारण बसतं एवढंच भरायचं, खूप जास्त भरायचं नाही. हे पहा, आता एवढं सारण यामध्ये झाले. तर आता वरतून आपल्याला याला पीठ लावून लॉक करून घ्यायचे. म्हणजे जेव्हा आपण याला उकडून घेताल तेव्हा हे जे सारण आहे ते बाहेर यायला नको. चला तर आपला जो मोदक आहे तो छान असा परफेक्ट बनवून तयार झाला आहे. आता काढून पाहूयात कसा झाला आहे. पहा, खूप छान असा आपला मोदक जो आहे तो बनवून तयार झाला आहे. त्याला छान कळ्या वगैरे पडल्यात आणि जेवढा असा हात लावताल ना लगेच दबलं जातं. त्यामुळे जास्त दाबून नाही करायचा, कारण पीठ जे आहे ते आपलं खूप जास्त मऊ आहे. खूप सुंदर असं झालं आहे. चला तर मग बाकीचे मी असेच बनवून घेते आणि सगळे बनवून झाले की मग आपण उकडायला घेऊयात. आत्ता एवढे मोदक माझे बनवून झालेत. ते हे 10 ते 12 मोदक झालेत. अजून पीठ बाकी आहे, तर बाकीचे मोदकंसुद्धा मी असेच बनवून घेणार आहे. तोपर्यंत हे मोदक उकडायला ठेवून देते, नाहीतर थोडेसे कोरडे असतात आणि त्यामुळे थोडेसे कडक पण होतात. आता जेवढे बनवून झालेत तेवढे उकडून घ्यायचे, बाकीचे राहिलेले असेच बनवायचे आणि ते पण नंतर उकडून घ्यायचे. चला तर मग हे उकडायला ठेवूयात. इथे मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवून दिले, कारण आपल्याला मोदक उकडण्यासाठी लागणार आहेत. पाणी भरपूर घेतले, कारण मोदक यामध्ये उकडायचे आहेत आपल्याला. आता यावरती ना अशी भोळ असलेली, म्हणजे छिद्र असलेली चाळणी वगैरे ठेवायची आणि याच्यामध्ये एक कपडा ठेवायचा आहे आपल्याला. असा कपडा अंथरवून घ्यायचा, जेणेकरून आपले जे मोदक आहेत ते खाली चिटकणार नाही. वाफेवरती छान उकडले जातील, नाही तर स्टीलच्या या ताटाला खाली चिटकले जातात. यामध्ये एक एक करून मोदक उकडायला ठेवून द्यायचे. आपला जो कपडा आहे तो ओला आहे आणि ओल्या कपड्यावरती ठेवून द्यायचं. फक्त वाफेवरती आपल्याला हे उकडवून घ्यायचे आणि थोडेसे असे अंतराने ठेवायचे, म्हणजे चिटकू नयेत म्हणून. आणि यांना कमीत कमी आपल्याला 15 मिनिट तरी लागतील उकडायला.
चला आता सगळे मोदक ठेवून झाले. आता यावरती एक झाकण ठेवून देते. झाकण कशाचंही ठेवलं तरी चालेल, टोपलं ताट वगैरे झाकण ठेवायचं आणि 15 मिनिट उकडायला ठेवून देऊ. आता 10 ते 15 मिनिट झालेत आणि चेक करूयात मोदक शिजलेत का नाही. मोदकाला असं टच करायचं आणि असं पाहायचं. मोदकाला जर बिलकुल असं आपल्या बोटाला चिटकत नसेल तर आपले मोदक जे आहेत ते प्रॉपर असे शिजलेत असं समजायचं. तर हे मोदक बिलकुल चिटकत नाहीत. सगळ्यांना टच करून पाहिलं आणि आपले मोदक तयार झालेत. आता हे काढून घेऊयात. तरी ते आपले उकडलेले सगळे मोदक मी एका ताटामध्ये काढून घेतलेत आणि खूप छान असे उकडले होते. मोदक उकडले का नाही ते कसे पाहायचे ते सुद्धा तुम्हाला सांगितले. आता 2.5 वाटी तांदळाच्या पिठाचे प्रॉपर 51 मोदक होतात आणि 2 वाटी नारळाचा खीस घ्यायचा. तर इथे माझे 51 एवढे मोदक झाले होते. आता ताट माझं थोडंसं बारीक आहे. ताटामध्ये जेवढे बसतात मी तेवढे ठेवलेले आहेत आणि खूप छान असे चवीला बनवून तयार झाले होते. चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.